हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेणार आहे, तो म्हणजे कन्सेप्ट अँड टर्म्स रिलेटेड विथ प्रोसेस शेड्यूलिंग. प्रोसेस शेड्यूलिंग हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑपरेटिंग सिस्टममधला, आणि त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आणि कन्सेप्ट आपल्याला आधी समजणं खूप महत्त्वाचे आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. प्रोसेस शेड्यूलिंगच्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये यूज होणारे टर्म्स, द कन्सेप्ट अँड टर्म्स रिलेटेड विथ प्रोसेस शेड्यूलिंग. त्याच्यामध्ये आहे रनिंग स्टेट, रेडी स्टेट, ब्लॉक स्टेट, टर्न अराउंड स्टेट, वेटिंग टाईम, टर्मिनल रिस्पॉन्स टाईम, इव्हेंट रिस्पॉन्स टाईम. ह्या काही डेफिनेशन्स आहेत, आणि या डेफिनेशन समजल्याशिवाय पुढचं जे प्रोसेस शेड्यूलिंग आहे आणि जे पुढचे टॉपिक्स आहेत ते समजणार नाही. त्याच्यामुळे हे टर्म्स समजणं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं कॉन्टेक्स्ट स्विचिंग, आणि तो पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता. त्याच्यामध्ये पण ह्या कन्सेप्ट यूज झाल्या होत्या. आणि जर कॉन्टेक्स्ट स्विचिंग तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टेक्स्ट स्विचिंगची लिंक दिलेली आहे, तो पहिले व्हिडिओ बघा आणि मग या व्हिडिओवर या. तर आपण आता सुरू करूयात आजचा व्हिडिओ, कन्सेप्ट अँड टर्म्स रिलेटेड विथ प्रोसेस शेड्यूलिंग. त्यातली पहिली डेफिनेशन आहे रनिंग स्टेट. व्हॉट इज रनिंग स्टेट? रनिंग स्टेट म्हणजे काय? जी एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होत आहे सीपीयूवर, सीपीयू रिकाम आहे आणि सीपीयूवर एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होत आहे, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? रनिंग प्रोसेस. देअर इज ओनली वन प्रोसेस विच इज एक्झिक्युटेड बाय सीपीयू. एका वेळेस एकच प्रोसेस सीपीयूवर एक्झिक्यूट होईल, आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रनिंग प्रोसेस. म्हणजे जी प्रोसेस सीपीयूवर एक्झिक्यूट होईल त्या प्रोसेसला काय म्हणतात? रनिंग स्टेट. रनिंग स्टेट ऑफ दॅट प्रोसेस. ठीक आहे. रनिंग स्टेट म्हणजे the process executed on CPU that process called running प्रोसेस. बरोबर आहे. रनिंग प्रोसेस आपण कशाला म्हणतो? जी प्रोसेस सीपीयूवर एक्झिक्यूट होत आहे. बरोबर आहे. आणि मग आता ती सीपीयूवर एक्झिक्यूट होणारी प्रोसेसची स्टेट कोणती असणार? रनिंग स्टेट. देन स्टेट ऑफ रनिंग प्रोसेस called as running state. The process which executed on CPU, that process is called as running process, and the state of running process is called as running state. ठीक आहे. ही पहिली डेफिनेशन होती प्रोसेस शेड्यूलिंग मधली. रनिंग स्टेट म्हणजे जी प्रोसेस सीपीयूवर एक्झिक्यूट होत आहे त्या प्रोसेसला म्हणतात रनिंग प्रोसेस, आणि त्या रनिंग प्रोसेसची जी स्टेट आहे, जी सध्याची अवस्था आहे, त्या स्टेटला काय म्हणतात? रनिंग स्टेट. ठीक आहे. दुसरं आहे रेडी स्टेट. आता आपण मागच्या कॉन्टेक्स्ट स्विचिंगमध्ये बघितलं होतं की काही स्टेट वेटिंगमध्ये राहतात, काही स्टेट प्रोसेस एक्झिक्यूट होतात, आणि काही वेटिंगमध्ये राहतात, काही क्यूमध्ये लागलेले असतात. तर काही ज्या प्रोसेस आहेत रेडी स्टेट, म्हणजे ही अशी स्टेट आहे प्रोसेसची की ज्या स्टेटमध्ये प्रोसेस ही रेडी असते एक्झिक्युशनसाठी रेडी असते प्रोसेस, पण ती एक्झिक्यूट होत नसते, फक्त तयार असते. म्हणजे द प्रोसेस विच इज नॉट वेटिंग, म्हणजे ती वाट पण पाहत नाही आहे आणि एक्झिक्यूट पण होत नाही आहे. द प्रोसेस विच इज नॉट वेटिंग फॉर अन एक्सटर्नल इव्हेंट, नॉट वेटिंग अँड नॉट रनिंग प्रोसेस. The process which is not waiting for an external event and not running process, it's said to be a ready state. That state is said to be ready state. म्हणजे अशी स्टेट की ज्यामध्ये प्रोसेस वेट पण करत नसते आणि ॲक्च्युली रन पण होत नसते, त्या स्टेटला काय म्हणतात? रेडी स्टेट. ठीक आहे. तिसरी आहे ब्लॉक स्टेट. तिसरी कोणती आहे? ब्लॉक स्टेट.
ब्लॉक स्टेट म्हणजे वेन प्रोसेस इज वेटिंग फॉर अन एक्सटर्नल इव्हेंट. म्हणजे एखादी प्रोसेस आहे ती काय करते, वेट करते, बाहेरचे जे रिसोर्सेस आहेत त्याच्यासाठी वेट करते. म्हणजे वेटिंग फॉर द प्रोसेस विच इज वेटिंग फॉर एक्सटर्नल रिसोर्सेस. म्हणजे जर एखादा, आता आपण समजा प्रिंट काढायची आहे आपल्याला, तर प्रिंट काढण्यासाठी पहिले आपल्याला प्रिंटरची आवश्यकता आहे. प्रिंटर काय झालं, एक्सटर्नल रिसोर्सेस झालं. पण जर प्रिंटर सध्याकडे आपल्याकडे अवेलेबल नसेल तर ती प्रोसेस काय होईल, वेट करेल एक्सटर्नल रिसोर्ससाठी. प्रिंटर असल्याशिवाय ती प्रिंट करणारच नाही. मग जर एक्सटर्नल रिसोर्सेस नाही तर ती वेट करेल, आणि मग जर त्याला मिळालंच नाही तर त्या स्टेटला म्हणजे त्या प्रोसेसला CPU काय करेल, ब्लॉक करेल. आता तुमची रिसोर्सेस अवेलेबल नाही आहे तर CPU काय करणार, त्या स्टेटला, त्या प्रोसेसला ब्लॉक करणार. म्हणजे द प्रोसेस विच इज वेटिंग फॉर अ एक्सटर्नल इव्हेंट सच ॲज इनपुट आउटपुट ऑपरेशन, द प्रोसेस इज स्टेट टू बी that process said to be block state of that process. म्हणजे जी प्रोसेस एक्सटर्नल रिसोर्ससाठी वेट करते त्या प्रोसेसला काय म्हणतात, ब्लॉक स्टेट. या 3 इम्पॉर्टंट स्टेट्स आहेत प्रोसेसच्या. सगळ्यात पहिले प्रोसेस रेडी होते, मग रन होते. जर रन होते आणि मग एखाद्या वेळेस काय होते की एखाद्या प्रोसेसला एक्सटर्नल रिसोर्सेसची आवश्यकता असते, पण ते एक्सटर्नल रिसोर्सेस तिला मिळत नाही, तिला वेट करावा लागतो. म्हणून CPU काय करतो, तिला ब्लॉक करून टाकतो आणि मग त्या स्टेटला काय म्हणतात, ब्लॉक स्टेट. ह्या 3 स्टेट्स आहेत प्रोसेसच्या. आता एक छोटा डिफरन्स याच्यामध्ये येतो की रेडी स्टेट आणि ब्लॉक स्टेट. रेडी स्टेट आणि ब्लॉक स्टेटमध्ये डिफरन्स असा आहे की रेडी जी स्टेट आहे ती पण रन होत नाही आहे आणि ब्लॉक स्टेट पण रन होत नाही आहे. मग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तर रेडी स्टेट काय होते, स्केड्यूल होऊ शकते. कॅन बी स्केड्यूल. रेडी स्टेट काय होते, स्केड्यूल होऊ शकते, म्हणजे ती रनिंग स्टेटमध्ये जाऊ शकते. आता सध्या जर प्रोसेस रेडी स्टेटमध्ये आहे तर ती दुसऱ्या क्षणी रनिंग स्टेटमध्ये जाऊ शकते. पण ब्लॉक स्टेट जाऊ शकते का, नाही जाऊ शकत, कारण की त्याला काय पाहिजे, एक्सटर्नल रिसोर्सेस. जोपर्यंत त्याला एक्सटर्नल रिसोर्सेस मिळणार नाही तोपर्यंत तो रनिंग स्टेटमध्ये जाणारच नाही. म्हणून मग रेडी स्टेट आणि ब्लॉक स्टेटमध्ये डिफरन्स काय आहे, रेडी स्टेट कॅन बी स्केड्यूल इफ CPU इज फ्री. म्हणजे जर CPU फ्री असेल तर रेडी स्टेट काय होईल, लगेच रनिंग स्टेटमध्ये जाईल आणि लगेच एक्झिक्यूट होईल, बरोबर. पण ब्लॉक स्टेट काय होईल, ब्लॉक स्टेट ऑफ प्रोसेस, ब्लॉक प्रोसेस cannot be scheduled even if CPU is free. CPU जरी फ्री असला तरी ब्लॉक स्टेटमधली जी प्रोसेस आहे ती रनिंग स्टेटमध्ये जाऊ शकत नाही. CPU त्याला एक्झिक्यूट करू शकत नाही, कारण की दिस process is waiting for external resources. So that's why these process cannot be executed by CPU even if CPU is free. हा रेडी स्टेट आणि ब्लॉक स्टेटमधला डिफरन्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे टर्न अराउंड टाईम. नेक्स्ट कोणतं आहे, टर्न अराउंड टाईम. टर्न अराउंड टाईम म्हणजे काय, टर्न अराउंड टाईम इज द टाईम बिटवीन द टाईम अ प्रोग्राम और जॉब इज सबमिटेड अँड द टाईम व्हेन इट इज कम्प्लिटेड. म्हणजे एखादी जी प्रोसेस आहे जी कंप्लीट झाली, एक प्रोसेस कंप्लीट झाली आणि तिला सबमिट करावं लागते. एखादी प्रोसेस जर कंप्लीट झाली तर तिला सबमिट करावं लागते. तर कंप्लीट झालेली प्रोसेस आणि तिच्या सबमिशनपर्यंत लागलेला जो वेळ आहे, म्हणजे इथे जर प्रोसेस कंप्लीट झाली, प्रोसेस कंप्लीटेड, इथे प्रोसेस कंप्लीट झाली, बरोबर आहे. आणि मग प्रोसेसला काय करतो आपण, सबमिट करतो. बरोबर आहे. तर प्रोसेस कंप्लीट झाल्यापासून तिचं सबमिशन होईपर्यंत जो वेळ आहे, हा टाईम, हा टाईम, या टाईमला काय म्हणतात, टर्न अराउंड टाईम. हा टाईम कोणता झाला, टर्न अराउंड टाईम. या टाईमला म्हणतात टर्न अराउंड टाईम. टर्न अराउंड टाईम इज द टाईम रिक्वायर्ड इन बिटवीन
the completion of process and submission of that process. Okay, turnaround time is the time between submission and time when the process is completed. ठीक आहे, प्रोसेस कंप्लीट होण्यानंतर सबमिशनपर्यंत जो वेळ लागतो त्या वेळेला काय म्हणतात, टर्न अराउंड टाईम. टर्न अराउंड टाईम इज द टाईम बिटवीन सबमिशन अँड प्रोसेस व्हॅन इट इज कम्प्लिटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे वेटिंग टाईम. वेटिंग टाईम, वेटिंग टाईम याच्या शब्दावरूनच आपल्याला कळते की हा काय करत असेल, वेट करत असेल. इट इज अ टाईम इन बिटवीन, टाईम between a job spent waiting in queue. Time spent by job in queue. बघितलं होतं आपण की कॉन्टॅक्ट स्विचिंग याच्यामध्ये बघितलं होतं की प्रोसेस एक झाल्यानंतर दुसऱ्या प्रोसेसमध्ये क्यूमध्ये ती लागते. बरोबर आहे, क्यूमध्ये प्रोसेस बसलेली असते. एक प्रोसेस क्यूमध्ये असते. आपण जसं मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं, हे पहा, ही काय झाली, क्यू झाली ही. बरोबर आहे, तर ह्या क्यूमध्ये ही प्रोसेस जर एक्झिक्यूट होत आहे तर दुसरी प्रोसेस काय आहे, वेटिंगमध्ये आहे. तर त्या प्रोसेसला CPU पर्यंत पोहोचण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमला काय म्हणतात, वेटिंग टाईम. इट इज अ टाईम स्पेंड बाय अ जॉब इन अ क्यू. त्या क्यूमध्ये म्हणजे आता हा आहे CPU, हा आहे CPU, हे आहे प्रोसेस P1, P2, P3, P4. आता ही काय झाली, क्यू झाली. क्यू म्हणजे एका रांगेत उभे आहेत, ते समजा एका रांगेत उभे आहेत. पहिला P1 CPU कडे जाईल. बरोबर आहे, तर P2 काय करेल, जोपर्यंत P1चं एक्झिक्युशन CPU वर कंप्लीट होत नाही, P2 काय करेल, वेट. मग त्याला वेट करावं लागेल. त्याला किती वेळपर्यंत वेट करावं लागेल, त्या टाईमला काय म्हणतात, त्याचा वेटिंग टाईम. तो CPU वर एक्झिक्यूट होईपर्यंत कुठे राहील, क्यूमध्ये राहील. ही काय झाली, क्यू. तो क्यूमध्ये राहील. बरोबर आहे, तर क्यूमध्ये तो किती वेळ राहिला, किती वेळ त्याने वेट केला, त्या टाईमला काय म्हणतात, वेटिंग टाईम. इट इज द टाईम स्पेंड बाय जॉब इन अ क्यू कॉल्ड ॲज वेटिंग टाईम. ओके, the waiting time is the time a job spent waiting in a queue of a newly admitted process for the operating system to allocate a resource to it before its execution. एक्झिक्युशनच्या आधी तो क्यूमध्ये थांबलेला असतो आणि तिथे तो वेट करतो. तर त्याचा जो वेटिंग टाईम आहे तो आपण क्यूमध्ये थांबल्यापासून CPU वर एक्झिक्यूट होईपर्यंतचा टाईम त्याला आपण वेटिंग टाईम म्हणतो. ठीक आहे, टर्मिनल रिस्पॉन्स टाईम. व्हॉट इज टर्मिनल रिस्पॉन्स टाईम? इट इज यूज इन टाईम शेअरिंग सिस्टम. ही जी मोस्ट कन्सेप्ट आहे ना, ही कुठे यूज होते, टाईम शेअरिंग सिस्टममध्ये. टाईम शेअरिंग सिस्टम म्हणजे ज्या प्रोसेस आहे त्या एकमेकांमधून काय करतात, टाईम शेअर करून घेतात. तर त्या अशी जी सिस्टीम आहे त्या सिस्टममध्ये ही मोस्टली कन्सेप्ट जी आहे यूज होते, टर्मिनल रिस्पॉन्स टाईम. इन टर्मिनल रिस्पॉन्स टाईम द टाईम इज अ टाईम टू रिस्पॉन्ड विथ ॲन आन्सर टू क्वेश्चन. म्हणजे एखादा क्वेश्चन जर प्रोसेसने विचारला असेल तर त्या प्रोसेसचं आन्सर देईपर्यंत, त्या क्वेश्चनचं आन्सर देईपर्यंत जो वेळ लागेल त्याला काय म्हणतात, रिस्पॉन्स टाईम. म्हणजे तो एका प्रश्नाला जर रिस्पॉन्स द्यायचा असेल तर त्याला किती वेळ लागतो रिस्पॉन्स देण्यासाठी, तर त्या टाईमला काय म्हणतात, रिस्पॉन्स टाईम. टाईम टू रिस्पॉन्ड विथ ॲन आन्सर टू क्वेश्चन म्हणजे काय लिहू आपण, टाईम टू रिस्पॉन्ड with an answer to question. मोस्टली हे टर्मिनल रिस्पॉन्स टाईम कशावर डिपेंड आहे, डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग. डिपेंड्स ऑन डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग.
डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंगचा एक आपण सेपरेट टॉपिक घेतलेला आहे, तो पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघा, कन्सेप्ट डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. ओके, तर मग टर्मिनल रिस्पॉन्स टाईम म्हणजे काय? टाईम टू रिस्पॉन्स विथ ॲन आन्सर टू क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चनला आन्सर देतो तेवढा वेळ किती लागतो त्याला काय म्हणतात? रिस्पॉन्स टाईम. ठीक आहे, इट डिपेंड्स ऑन डिग्री ऑफ मल्टीप्रोग्रामिंग. लास्ट वन इज इव्हेंट रिस्पॉन्स टाईम. Event response time is used in real time system. It is used in real time system. Used in real time system. And event response time is a time to response with an event. ठीक है, time to response विथ ॲन इव्हेंटला रिस्पॉन्स करणे. एखादी प्रोसेस आली, त्याला रिस्पॉन्स किती वेळात देतो आपण, त्या टाईमला काय म्हणतात? इव्हेंट रिस्पॉन्स टाईम. ठीक आहे, हे होते कन्सेप्ट अँड टर्म